महापालिकेच्या शिक्षण मंडळात सातत्याने होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची दखल घेऊन तातडीने चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य राजेंद्र शेळेमकर यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे। दरम्यान तावडे यांनी शिक्षण आयुक्तांमार्फत मंडळाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती शेळेमकर यांनी दिली। शिक्षण मंडळात 3 लाख रुपयांपेक्षा जादा रकमेची खरेदी करायची असेल तर ई-निविदा मागवणे बंधनकारक आहे, परंतु मंडळाने 6 कोटी रुपयांची गणवेश खरेदी करताना ई-निविदा मागवल्या नाहीत। गेल्या शैक्षणिक वर्षात स्वेटर खरेदीत भ्रष्टाचार झाल्यामुळे महापालिका आयुक्तांनी 4 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे। शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि माजी अध्यक्षांवरही गेल्या वर्षी गुन्हा दाखल झाला। तसेच मंडळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्येही गैरप्रकार झाला असून या सर्व प्रकरणांची दखल घेऊन मंडळाच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी शेळेमकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे। पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळामध्ये सातत्याने चालत असलेल्या भ्रष्टाचारासंदर्भामध्ये मी स्टँडिंग कमिटी असेल, महापालिका आयुक्त असेल, यांना सर्वांना सातत्यानं त्या भ्रष्टाचारासंदर्भामध्ये विचारणा केलेली असताना देखील पुणे शहरामध्ये शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जातं पुणे शहराला। या असं असताना देखील पुणे महापालिकेच्या अंतर्गत असलेलं शिक्षण मंडळ हे वर्षानुवर्ष भ्रष्टाचार करत असलेले अनेक प्रकरणं आपल्यासमोर सर्वांसमोर आलेले आहेत। मागच्या वर्षी अध्यक्ष उपाध्यक्षांवरती गुन्हे दाखल झाले होते। त्याच दरम्यान मागच्या स्वेटर खरेदीच्या संदर्भामध्ये आयुक्तांनी 4 ते 5 कर्मचाऱ्यांना निलंबित केलेलं आहे। असं असताना देखील त्याची चौकशी होऊन खऱ्या अर्थानं त्या भ्रष्टाचारामध्ये कोण सामील आहे आणि त्यांना कोण पाठिंबा देत आहे याची चौकशी होऊन त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते, परंतु असं न करता आज पण असे परिस्थिती असताना देखील शैक्षणिक वर्ष सुरू असताना देखील शिक्षणासारख्या महत्त्वाच्या ह्याच्यामध्ये खात्यामध्ये शिक्षण प्रमुख देखील नाही। त्याची वारंवार आम्ही पाठपुरावा करून अजून आयुक्तांनी किंवा प्रशासनाने आजपर्यंत त्यांना शिक्षण प्रमुख दिलेला नाही। शिक्षण आयुक्तांनी जर लवकर ही चौकशी केली नाही तर आमरण उपोषणाचा इशारा नगरसेवक राजेंद्र शेळेमकर यांनी दिलाय। सर्व क्षेत्रामध्ये सर्व प्रशासनाने कुठलीच दखल नाही घेतली तर मी आगामी काळामध्ये उपोषणाला बसण्याचं आव्हान मी करणार आहे प्रशासनाला। दुसरी गोष्ट 2016 आणि 17ची जी टेंडर प्रक्रिया आहे त्यामध्ये त्यांनी सातत्यानं मी प्रश्न उपस्थित करून देखील CVC गाईडलाईन्सप्रमाणे ती प्रक्रिया न राबवल्यामुळं सुद्धा मी ते जर त्यांनी योग्य त्या वेळी दखल नाही घेतली तर मी उपोषणाला बसणार।